ओडिशातील बालासोर येथे एक मोठा रेल्वे अपघात झालाय। या भीषण अपघातात आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झालाय, तर 900हून अधिक लोक गंभीर जखमी झालेत। स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम संयुक्तपणे बचाव कार्य करत आहे। शुक्रवारी 2 मे रोजी सायंकाळी हा रेल्वे अपघात झाला। बहनागा स्टेशन जवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाली। मात्र आता ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी या अपघाताबाबत मोठी माहिती दिली आहे। या अपघातात एकूण 3 गाड्यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलंय। अधिकाऱ्यांनी सांगितलं की कोरोमंडल एक्सप्रेसच्या 7 बोगींचं नुकसान झालंय, त्यामुळे मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय। मिळालेल्या माहितीनुसार अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसी मध्ये दाखल करण्यात आले आहे। सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत। याशिवाय 32 जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे। लोकांना नेण्यासाठी सुमारे 50 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, परंतु जखमींची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली आहे।